हेलो फ्रेंड्स, बहुत-बहुत स्वागत है आपका इस वीडियो में। दोस्तों, जैसे कि अभी कल का एग्ज़ाम है, यहाँ पर आप देख सकते हैं, कल है तारीख़ यहाँ पर 10 और 10 जनवरी को मॉर्निंग शिफ्ट में आपका पेपर रहेगा जीकेएन 101 जो रहेगा फर्स्ट ईयर बीए, फर्स्ट ईयर बीकॉम, मराठी और इंग्लिश दोनों मीडियम के लिए, ओके। सो यहाँ पर एक ही पेपर हो जाएगा आपका सबका एंड आफ्टरनून शिफ्ट में आपका 2:30 बजे से लेकर 5:30 बजे तक आपका रहेगा साइकोलॉजी 217 एंड हिस्ट्री 221। जैसे कि आज आपका पेपर रहेगा हिस्ट्री 220 और साइकोलॉजी 216। उसी प्रकार से उसका आगे का रहेगा कल 10 तारीख को साइकोलॉजी 217 एंड हिस्ट्री 221। ठीक है, आपका जो भी रहेगा वो एसवाईबीए का आप यहाँ पर एग्जाम दे सकते हैं। और अभी मॉर्निंग शिफ्ट में रहेगा आपका जीकेएन 101 यानी कि कल। ओके, बीए बीकॉम के लिए मराठी और इंग्लिश मीडियम दोनों के लिए सेम रहेगा। ओके, सो इसी के बारे में आज हम यहाँ पर बात करने वाले हैं। सो सबसे पहले हमारे पास यहाँ पर दोस्तों आप देख सकते हैं सायकॉलॉजी 216. ठीक आहे. सायकॉलॉजी 216 हा विषय आपल्याकडे याच्यामध्ये आहे. हा मराठी मीडियमसाठी देखील आहे आणि इंग्लिश मीडियमसाठी देखील आहे. तुम्हाला जर का हा पेपर इंग्लिशमध्ये लिहायचा असेल, तर तुम्हाला जे तुमचा सुपरवायझर असेल त्याला रिक्वेस्ट करावं लागेल, की सर मला पेपर इंग्लिशमध्ये लिहायचा. मग तो तुमच्या पेपरवरती इंग्लिश असं लिहील, सही करेल आणि तुम्ही पेपर जो आहे तो इंग्लिशमध्ये लिहू शकता. ठीक आहे. पूर्वतयारी करून जा. असं डायरेक्ट ऑन दी स्पॉट इंग्लिशमध्ये लिहू नका. ओके. कारण प्रश्न फक्त हे मराठीमध्येच येतील, इंग्लिशमध्ये येणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला काळजी करून ते लिहावं लागेल. ओके. चला. तर मित्रांनो अशा प्रकारचे हे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. मी वाचून दाखवणार नाही तुम्हाला, पण तुम्हाला जेवढे वाचता येईल तेवढे तुम्ही वाचू शकता. हवं तर तुम्ही व्हिडिओचा स्क्रीनशॉट वगैरे काढू शकता किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा क्वेश्चन वगैरे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे. कारण मी वाचणार नाहीये कारण प्रत्येक प्रश्न वाचायला थोडासा टाईम जातो. ओके. तर तुम्हाला जेवढे प्रश्न याच्यामध्ये दिसतील एवढे प्रश्न तुम्ही ज्या याच्यामध्ये स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये व्हिडिओ पॉज करून ते प्रश्न वाचू शकता. ठीक आहे. चला. समोर जाऊया आपण याच्यामध्ये आता. हे एवढे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सायकॉलॉजी 216 साठी सॉरी 217 साठी कारण 216 आज पेपर होणार आहे आणि 217 हा उद्या होणार आहे. तर आपण उद्याच्या पेपरच्या याच्यामध्ये आय-एम-पी क्वेश्चन वगैरे याच्यामध्ये देत आहे. ठीक आहे. तर हा झाला आपला सायकॉलॉजी 219 चा सॉरी 217 जो 216 होता 217 आहे तो 19 नाहीये. ओके. इथे बघा आता आपला समोरचा आहे बघा सॉरी हिस्ट्री 221 एस-वाय-बी-ए. ठीक आहे. हिस्ट्री 221 एस-वाय-बी-ए. तर हा देखील पेपर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी कारण याच्यामध्ये जे आहे 2-3 जे गट आहेत, त्या गटाप्रमाणे हा असणार आहे याच्यामध्ये. ओके. हिस्ट्रीवाल्याचा सायकॉलॉजी नसतो आणि सायकॉलॉजीचा हिस्ट्री नसतो. असे एकमेकांवरती डिपेंड असतात. नवे जलमार्ग शोधण्याची युरोपीय राष्ट्रांना गरज का पडली? हा एक प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा आहे. हा तुम्हाला वाचून घ्यायचा आहे इतिहासाचा. ठीक आहे. चीनच्या ऐतिहासिक वारसा स्पष्ट करा. वाणिज्य सिद्धांताविषयी माहिती लिहा. अफूयुद्धांना कारणीभूत ठरलेली परिस्थिती स्पष्ट करा. बोस्टन चहा पार्टीविषयी माहिती लिहा. बोस्टन टी पार्टी सर्वांना माहिती असेल. साम्राज्य विस्ताराचे प्रतिकूल परिणाम स्पष्ट करा. समाजवादी 5 मूलतत्त्वे तुम्हाला थोडक्यात लिहायची आहेत. नव्या सोव्हिएत सरकारपुढील समस्या व उद्दिष्टे लिहायची आहेत. विल्सनची 10 तत्त्वे, चीन-जपान युद्धाची कारणे, वसाहतवादाची व्याख्या, भांडवलशाहीचा अर्थ, भांडवलशाहीचा उदय, आर्थिक राष्ट्रावरचा अर्थ, आर्थिक राष्ट्राचा उदय, वास्को द गामाच्या आगमनाची माहिती, वास्को द गामा कुठे आला होता? गोव्यामध्ये आला होता. चीनने मुक्त व्यापाराला का विरोध केला? ठीक आहे. औद्योगिक क्रांतीची सुरुवात प्रथम इंग्लंडमध्ये का झाली? व्यापारी क्रांतीचे परिणाम, मानवी हक्क जाहीरनाम्यातील तरतुदी थोडक्यात सांगा. नंतर समोरचे जेवढे काही प्रश्न आहेत, जसे की याच्यामध्ये बघा, एक आहे बॅस्टिलचा पाडाव वगैरे, ठीक आहे. आता ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे, कारण तुमचं अगोदर हे झालेलं आहे. पण ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला याच्यातले जेवढे क्वेश्चन करता येईल तेवढे तुम्ही याच्यामध्ये करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, आपलं झालं सायकॉलॉजी 217 आणि हिस्ट्री 221 चे प्रश्न. आता बघा, ज्यांना कोणाला पूर्ण आय-एम-पी क्वेश्चन पाहिजे असेल किंवा चांगली पूर्वतयारी करायची असेल, चांगल्या मार्कांनी पास व्हायचं असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी आपलं हे ॲप्लिकेशन आहे Play Storeला, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. याच्यावरती तुम्हाला एक छोटीशी नॉर्मल फी द्यायची आहे. 1 विषय, 2 विषय, 3 विषय तुमचा जो काही असेल तो. तुम्हाला चॅटमध्ये मेसेज करायचा. तुम्हाला त्यामध्ये पी-डी-एफ वगैरे प्रोव्हाईड केली जाईल. ठीक आहे. तर जे कोणी जॉब वगैरे करत असेल का किंवा किंवा कोणाला अभ्यास करायला वेळ नसेल किंवा टाईम नसेल आता या गोष्टीसाठी वेळेवर, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण याच्यामध्ये पी-डी-एफ वगैरे देणार आहे. तर ते तेवढी जरी तुम्ही पी-डी-एफ केली, फॉर एक्झाम्पल ही जर का ही एक पी-डी-एफ आहे आपल्याकडे आणि अजून एक पी-डी-एफ आहे. जर समजा तुम्हाला जेवढं वाचता येईल तेवढं जर तुम्ही त्या 2 पी-डी-एफमधून केलं, जेवढं तुम्हाला वाचता येईल तेवढं, तुम्ही आरामात पास होऊ शकता. समोर बघू जाऊया आपण आता याच्यामध्ये. याची लिंक तुम्हाला जी आहे ॲपची आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करून डाउनलोड करू शकता. ठीक आहे. नंतर बघा आता समोरचा आपला प्रश्न आहे फर्स्ट इयरचा बी-ए आणि बी-कॉमसाठी आहे. मराठी मीडियम देखील आहे आणि इंग्लिश मीडियम देखील आहे. तर बघा आता हा जी-के-एन आहे. ठीक आहे. जनरल नॉलेज हा काहीतरी एक विषय आहे याच्यामध्ये. तर नैतिक हक्क आणि कायदेशीर हक्क यासंबंधी माहिती लिहा. आता हा मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोघांसाठी देखील आहे. तर ज्याला इंग्लिशमध्ये लिहायचं असेल, त्याने रिक्वेस्ट करायची सुपरवायझरला. कोणी मराठी मीडियमवाल्यांनी. ठीक आहे. जे कोणी ऑलरेडी इंग्लिश मीडियमला असतील बी-कॉमला, त्यांना काही आवश्यकता नाहीये. त्यांना पेपर इंग्लिशमध्येच येणार आहे. राइट इन्फॉर्मेशन ऑफ मोरल राइट्स अँड लीगल राइट्स. परिपत्रकांचे घटक थोडक्यात स्पष्ट करा.
एक्सप्लेन द कंटेंट्स ऑफ इकोसिस्टम, त्याला काय म्हणतात परितंत्र. औद्योगिक संस्कृती याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती लिहायची आहे. राईट इन्फॉर्मेशन रिलेटेड टू इंडस्ट्रियल कल्चर. ठीक आहे. पाणी शुद्ध करण्याची रासायनिक पद्धत तुम्हाला स्पष्ट करायची आहे. एक्सप्लेन द केमिकल प्रोसेस ऑफ वॉटर प्युरिफिकेशन. वस्तू आणि कायदा वस्तू म्हणजे काय विषद करायचा आहे. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट. नलिका पालक ज्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो, या संबंधी तुम्हाला माहिती लिहायची आहे किंवा टेस्ट ट्यूब बेबी कशाप्रकारे काम करते. ठीक आहे. राईट अ शॉर्ट नोट ऑन अबाउट द टेस्ट ट्यूब बेबी. ठीक आहे. त्याला टी-टी-बी सुद्धा म्हणतात. तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहू शकता. सर्वांना याचं उत्तर माहिती असायला पाहिजे. पडीक जमीन व वाळवंटी जमीन या संबंधी तुम्हाला माहिती लिहायची आहे. पडीक जमीन किंवा वाळवंटी जमीन ज्याला आपण काय म्हणतो, वेस्टलँड म्हणतो किंवा डेझर्ट लँड म्हणतो. ठीक आहे. पाणी शुद्ध करण्याची शास्त्रीय पद्धत विशद करा. सायंटिफिक मेथड ऑफ वॉटर प्युरिफिकेशन. प्रदूषण म्हणजे काय? त्याचे उदाहरणं तुम्हाला द्यायचे आहेत. व्हॉट इज पोल्युशन? पोल्युशन टाइप्स ऑफ पोल्युशन. मेनी मेनी टाइप्स ऑफ पोल्युशन अवेलेबल. विविध व्यसनांचे शरीरावर होणारे परिणाम स्पष्ट करायचे आहेत. एक्सप्लेन द फिजिकल रिझल्ट ऑफ व्हेरियस ॲडिक्ट्स. सहकारी चळवळ भक्कम करण्यासाठी 5 उपाययोजना स्पष्ट करा. एक्सप्लेन द सोल्युशन ऑफ स्ट्रेंथन कोऑपरेटिव्ह मूव्हमेंट. तर अशा प्रकारचे मित्रांनो याच्यामध्ये बरेच काही प्रश्न वगैरे तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. तर तुम्हाला जेवढे काही वाचता येतील, तेवढे तुम्ही याच्यातून वाचून घेऊ शकता. ठीक आहे. बाकी बघा तुम्हाला याच्यामध्ये जास्त काही नाहीये. एकदम सोपंच आहे, जास्त काही नाहीये. जसं तुमचा कालचा पर्यावरणाचा पेपर होता, राइट? सॉरी कालचा का परवाचा? कालचा. तर त्याच प्रकारचा हा देखील पेपर आहे तुमचा. एकदम सोपा आहे. काहीही याच्यामध्ये तुम्हाला अवघड नाहीये. ओके. चला समोर जाऊया. धर्म म्हणजे काय? ठीक आहे. प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माचा अभिमान असतोच. ते संपूर्ण तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. नंतर बघा औद्योगिक विकर म्हणजे काय? इंडस्ट्रियल विकर म्हणजे काय? ठीक आहे. जेम्स मॅर्टिन यांची धर्माविषयी व्याख्या लिहायची आहे. एक्सप्लेन द डेफिनेशन ऑफ रिलिजियन्स मार्टिनस. पाण्याची विविध रूपे कुठली आहेत? एक्सप्लेन द व्हेरियस फॉर्म ऑफ वॉटर. वॉटर कुठल्या-कुठल्या रूपामध्ये उपलब्ध आहे? संपूर्ण तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. बाकी तुम्हाला जेवढे काही उदाहरणं वगैरे याच्यामध्ये लिहिता येतील, तेवढे उदाहरणं वगैरे तुम्ही याच्यामध्ये आरामात लिहू शकता. ठीक आहे. तुम्हाला कोणीही अडवणार नाही. ओके. आणि बघा अजून तुम्हाला एक सांगायचं याच्यामध्ये, जसं की आपलं हे YouTube चॅनल आहे, बरोबर? हे आपलं YouTube चॅनल आहे सर्वांना माहिती असेल. हे सर्वांनी YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता काल मी व्हिडिओ अपलोड केला सकाळीच 9 वाजता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या, की "सर व्हिडिओ अजून आला नाही" वगैरे, वगैरे असं-तसं. तर काल आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला होता बघा. अजून 21 तास झाले फक्त अपलोड करून. म्हणजे काल 10 वाजता हा व्हिडिओ अपलोड केला होता. तरीही भरपूर विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये कमेंट केल्या, की "सर अजून व्हिडिओ वगैरे अपलोड नाही केला." तर बघा सर्वांनी काय करायचं चॅनल सबस्क्राईब करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला बघा जे आपलं बेल आयकॉन असतं, नोटिफिकेशन असतं ते ऑन करायचं. म्हणजे काय होतं मी आता व्हिडिओ अपलोड केला. समजा आता थोड्या वेळाने मी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. म्हणजे हा व्हिडिओ अपलोड केला, की तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे येऊन जातं, की म्हणजे तुम्हाला देखील कळतं, की आता आय-एम-पी क्वेश्चन वगैरे आलेले आहेत. ठीक आहे. जे काय असेल ते. आणि रोज संध्याकाळी आपलं 8:30 वाजता किंवा 8:15 वाजता आपलं एक लाईव्ह लेक्चर असतं. तर तुम्ही सर्वांनी लाईव्ह लेक्चर जॉइन करत जावा. ठीक आहे. रोज आपलं संध्याकाळी 8:15 8:30 ला लेक्चर असतं. तर तुम्ही ते जॉइन करून ठेवू शकता. आणि आपलं हे YouTube चॅनल आहे सर्वांना माहिती असेल जसं मी आता सांगितलेलं आहे. YouTube चॅनलची देखील लिंक आता YouTube चॅनलची लिंक तुम्हाला काही द्यायची आवश्यकता नाहीये. पण जे चॅनल आहे आपलं, हे जे ॲप आहे आपलं ठीक आहे, परीक्षेत अभ्यास. तर ह्या ॲपची लिंक तुम्हाला खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट Play Storeला सर्च करू शकता परीक्षेत अभ्यास किंवा ए टू टॉक. ठीक आहे. ऑटोमॅटिकली आपलं ॲप येऊन जाते. तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आणि ॲप कोणासाठी आहे मी परत तुम्हाला सांगतोय. ज्यांच्याकडे वेळ नसेल, कोणी जॉब करत असेल, ठीक आहे, ज्याला चांगले मार्क मिळवायचे असतील, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हे ॲप आहे. तुम्हाला जर 1-2 विषयाची आय-एम-पी क्वेश्चनची पी-डी-एफ पाहिजे असेल, तर तुम्ही आपल्या ॲपमध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आणि किंवा कोणी जर का आपल्या चॅनलवरती मेंबरशिप घेतली असेल, तर त्याला पी-डी-एफ फ्रीमध्ये देण्यात येईल. जसं मी अगोदरच तुम्हाला काल सांगितलेलं आहे, की ज्यांनी कोणी आपल्या चॅनलवरती, आपल्या YouTube चॅनलवरती मेंबरशिप घेतली असेल, तर त्याला ती जी पी-डी-एफ आहे ती फ्रीमध्ये मिळेल. ओके. चला. तर मित्रांनो आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर सर्वांना बेस्ट ऑफ लक. चांगल्या मार्काने पेपर लिहा. ठीक आहे. आणि चांगले मार्क मिळवा. तर मित्रांनो भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.